नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट जातोय पुण्याला. आपल्यासोबत डॉक्टर अविनाश बोंडवे आहेत, आयएमएचे पदाधिकारी आहेत. डॉक्टर बोंडवे, या चर्चेच्या मागच्या टप्प्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित झाला की अपेक्षित जनजागृती झाली नाही, ती करण्याच्यासाठीची जबाबदारी जी राज्यकर्त्यांवर होती ती पार पाडली गेली नाही. राज्यकर्त्यांनी सर्व घटकांना विश्वासात घ्यायला हवं होतं, ते झालं नाही आणि परिणामस्वरूप चिडलेली लोक आता रस्त्यावर येऊ शकतात. डॉक्टर, मला एक गोष्ट थेट सांगा, मगाशी तुमच्यावर असे आक्षेप झाले की तुम्ही का नाही जबाबदारी घ्यायला पुढे आलात, रोगापेक्षा इलाज भयंकर या परिस्थितीला आपल्याला जाता कामा नये. पण आत्ता या स्थितीला पुढे कसं जायचं ते सांगा. मागची चर्चा खूप करून झाली, आता एक पाऊल पुढे जायचंय. बरोबर आहे, तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलाय. एक लक्षात घ्या की मगाशी मी म्हणलं त्याप्रमाणे लॉकडाऊन ही जी संकल्पना आहे ही आपण परदेशातून उचलली. भारतासारख्या जिथं खूप प्रचंड लोकसंख्या आहे, 130 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात की जिथं लोकसंख्येची घनता खूप आहे, अशा ठिकाणी हे उचलून आणलेलं मॉडेल यशस्वी ठरेलच अशी खात्री नव्हती. आता आपल्याला एक हे आता नक्की माहिती झालंय की लॉकडाऊनमुळे करोना थांबू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचा रुग्णवाढीचा वेग कमी होऊ शकत नाही. फार तर दुपटीचा वेग कमी होईल किंवा बाकीच्या इतर गोष्टी होतील, पण लॉकडाऊनमुळे करोना रोखला जात नाही. आता दुसरी बाजू, आपण जर अनलॉक केलं तर करोना थांबेल का, तर करोना वाढेल का, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपल्याला दोन्ही मधला एक समन्वय साधला पाहिजे. कारण ह्या लॉकडाऊनच्या याला एक सामाजिक, आर्थिक आणि वंजारी साहेब म्हणले तसे गरिबांची किंवा जे हातावर जे काम करतात अशा लोकांचे आर्थिक आणि सर्वच गोष्टींचे प्रश्न त्याच्यामध्ये सामायिक आहे. मग आता काय करायला पाहिजे, तर आपण या पद्धतीने टप्प्याटप्प्याने हे शिथिल करायचं ते सुरुवातीला ठरवलं होतं त्याप्रमाणेच ते केलं पाहिजे. आता उदाहरणार्थ व्यापार आणि हे जर सगळे सुरू केले तर तिथं करोनाची भीती का आहे, तर लोक गर्दी करतील. तर आपण अशा पद्धतीच्या गाईडलाईन्स या भारत सरकारने वेळोवेळी दिलेल्या आहेत आणि त्या अजून जास्ती व्यवस्थित करता येतील. त्याच्यामध्ये एक मायक्रो प्लॅनिंग करता येईल की दुकानामध्ये जाताना तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन जा किंवा तारीख घेऊन जा किंवा त्या पद्धतीने हे करून जा. तिथं जे लोक असतील त्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगने पाळा. एक लक्षात घ्या, लॉकडाऊनच्या काळामध्ये केमिस्टची दुकानं चालू होती, पोलिसांचा व्यवसाय चालू होता, दवाखाने चालू होते, हॉस्पिटल चालू होती. मग ह्या गोष्टी जर चालू शकतात तर अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपण व्यवसाय निश्चितच चालू ठेवू शकू. पण त्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या काटेकोरपणे ह्या तयार केल्या पाहिजेत की ज्या योगे हा संपर्क वाढणार नाही. त्याच्यामध्ये हे सगळे प्रतिबंधक उपाय आहेत, हे पाळले. पण यातला एक मुद्दा नक्कीच उपस्थित राहतो डॉक्टर, तो असा आहे की टाळेबंदी हा उपाय नाही, या निष्कर्षाप्रत आपण आज आलो आहोत. जर समजा टाळेबंदी हे सिद्ध झालं असं तुमचं म्हणणं आहे, टाळेबंदी हा उपाय नसेल तर आणि लस यायला वेळ लागत असेल तर मधल्या काळाच्या साठी तुम्ही एक नियमावली अपेक्षित करताय. होतंय काय तेही सांगतो. लोकांना आपण नियम देतो, दुर्दैवानं लोक 4 दिवस ऐकतात, 5व्या दिवसापासून पुन्हा पहिले पाढे 55. तेच मी हे सांगतोय की मगाशी माळवदकर साहेब म्हणाले त्याप्रमाणे असे नियम करायला किंवा हे जे काही लोकांच्या ह्याच्यासाठी प्रतिबंधक नियम करणं, हे कसं अंमलबजावणी करावी याचे नियम करणं, यासाठी सगळे डॉक्टर्स प्रयत्न करतीलच किंवा केंद्र सरकारचं आरोग्य खातं, राज्य सरकारचं आरोग्य खातं या वेळोवेळी सूचना देतच आहे. फक्त या प्रशासनाने या काटेकोरपणे पाळल्या जातील याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रशासनाकडे लक्ष दिलं, प्रशासनाकडून त्याचं लक्ष दिलं गेलं पाहिजे. रवींद्र माळवदकर, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा थेट आता आपल्याशी निगडीत आहे. नियम असेल तर तो पाळला गेला पाहिजे. पुण्यात लोक हेल्मेट घालत नाहीत आणि हेल्मेटच्या संदर्भात काहीही कधी विचारायला गेलं की एक वेगळी आघाडी उभी राहते. अशा पुण्यामध्ये आणि त्याच्याही पलीकडे जाऊन राज्यांमध्ये जिथे सर्वसाधारणपणे भारतीय समाजमनाला फारसं शिस्तीत वागायची सवय नाही, अशा ठिकाणी नियमांची अंमलबजावणी होईल ही जबाबदारी प्रशासनाच्या खांद्यावर टाकणार आहात का? नाही, ती नुसती प्रशासनाच्या खांद्यावर टाकली नाही पाहिजे, प्रत्येक भारतीयांनी पुणेकरांनी ती उचलली पाहिजे. आणि हेल्मेटचा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे तो जोर जबरदस्तीचा आहे, त्याच्याबद्दल पुणेकरांचं मतं वेगळी आहेत. मला वाटतं त्याचा आणि याच्याशी संदर्भ जोडू नये. नियम प्रशासनाच्या वतीने राबवण्यासाठी आग्रह आपण धरू, पण आपण सुद्धा सगळ्यांनी वैयक्तिक त्याच्यामध्ये लक्ष घालून आपण सुद्धा ते पाळलं पाहिजे, तरच येईल. एकट्या दुकट्याचं कुणाचं नाही, प्रशासन सुद्धा थकलं. आता 4 महिने झाले सतत त्याच्यात काम करते प्रशासन.
त्यांना सुद्धा थकवा आलेला आहे. ठीक या आहे, सगळ्या गोष्टीचा प्रशासन आपण थकलं, सगळ्यांनी अगदी नक्की समंजसपणे हा विचार मुद्दा करून मान्य एकमताने- करण्यासारखा आहे. मला या निमित्तानं मग पुढे जायचं आहे आणि फतेचंद राका यांना विचारायचं आहे. फतेचंद राका, आपण 1, 2, 3 अशा प्रकारचे 3 मुद्दे सांगा ज्या मुद्द्याच्या आधारे टाळेबंदी न करता पुण्यातल्या व्यावसायिकांना योग्य प्रकारे व्यवसाय करता येईल, हा एक भाग. आणि दुसरं, याचं मॉडेल हा आदर्श प्रकार समजून राज्यभरात ते लागू केलं जाऊ शकतं. अशा 3 प्रमुख गोष्टी ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या सांगा. नाही, आता त्याच्या अगोदर जे आत्तापर्यंतचा एक मुद्दा महत्त्वाचा आला आहे की प्रशासनाने प्रत्येकाला तयार करायला पाहिजे, शिक्षण डॉक्टरांनी द्यायला पाहिजे. एक लक्षात ठेवा की आम्ही व्यापारी आहेत, कुठले डॉक्टर नाही किंवा प्रशासन नाही, परंतु आम्ही स्वतः, मी 68 वय असतानाही रस्त्यावर उतरलोय, लोकांमध्ये जागृती आणली, आम्ही प्रत्येकानं नियमावली करून दिली आहे आणि त्याचं पालन झालं म्हणून व्यापारी वर्गामध्ये कोरोनाचे पेशंट तुम्हाला कमी सापडतील. आणि दुसरी गोष्ट, याला कोणाची प्रशिक्षणाची जरूर नाही. आपण सगळं टीव्ही पाहतो, रेडिओ ऐकतोय आणि संपूर्ण वर्तमानपत्रातनं पाहतो की हा जगभरात पसरला आहे. तर आपण आपलं आत्मसंरक्षण कसं करावं यासाठी प्रशासनाला कशाला पाहिजे, कशाला डॉक्टरांचाही सल्ला पाहिजे तुम्हाला, हे स्वतःला कळायला पाहिजे आणि ते आम्ही व्यापाऱ्यांनी पाळलंय. आणि आता आम्ही एक पर्याय परवा दिलेला आहे. आमचं म्हणणं काय, लॉकडाऊन सक्सेस होत नाही किंवा लॉकडाऊनमुळे तुमचं करोना जात नाही. सोमवार ते शुक्रवार आम्हाला सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत तुम्ही घालून द्याल त्या नियमाप्रमाणे आम्ही व्यवसाय करायला तयार आहोत. आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळू, आम्ही सॅनिटायझरचा उपयोग करू, मास्क लावू, हँड ग्लोव्ह देतोय, हे सगळं करू. आणि आत्ताही परवा आम्ही त्यांना सांगितलं कॉर्पोरेशनला, आमच्या इथे तुम्ही कॅम्प लावा, आम्ही सगळे कामगार आणि व्यापारी ओनर सगळ्यांची तुम्ही टेस्ट करून घ्या आणि ती उद्यापासून सुरू होतीये. दुसरा, तर तुम्ही आम्हाला आठवड्यातनं 2 दिवस, जो शनिवार रविवार गर्दीचा दिवस आहे, आज इथं सगळ्यांना सुट्टी असली की बाजारात गर्दी होऊ शकते, ती टाळण्यासाठी आमचं जरी नुकसान होत असेल व्यापाऱ्यांचं, तरी शुक्रवार रात्री 12 ते सोमवार सकाळी 6 पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करा, म्हणजे रस्त्यावर कोणी येणार नाही. मग कुठली अत्यावश्यक दुकानं चालू नाही, औषध नाही, कुठलंही चालू नाही, हॉस्पिटल आणि काही ठराविक औषधांची दुकानाशिवाय. कारण काय माहितीये की आम्ही पाहिलंय की आता मार्केट यार्डला सुद्धा जेव्हा दुकानं उघडी आहेत किंवा कुठली अत्यावश्यक होती, जी गर्दी होते तिथं सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही, मग करोना कंट्रोलमध्ये येणार कसा. भाजी मंडईमध्ये तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून शनिवार रविवार कम्प्लिटली 100% लॉकडाऊन जर केला आणि हे मॉडेल जर खरोखरच, आणि ज्या दुकानामध्ये कोरोनाचा कुठलाही जर स्टाफ किंवा ओनर सापडला, त्याचं 3 दिवस दुकान कम्प्लिटली बंद करून ते दुकान सॅनिटायझिंग करून घ्यावं, म्हणजे जंतुनाशक औषधांनी तिथे फवारे करून संपूर्ण क्लीन करून घ्यावं. हा जर मॉडेल जर वापरला गेला, जो आज यूपी मध्ये वापरला गेला, सक्सेस झाला, बँगलोरमध्ये वापरला गेला, सक्सेस झालाय, मग जर आपल्या इथे जर केलं आणि त्याला प्रशासन तयार आहे, असं जरी एकंदरीत आम्ही काल यासाठीच आम्ही माननीय उपमुख्यमंत्री साहेब, पालकमंत्री साहेबांना भेटलोय. आणि मी फक्त जरा क्लिअर करू इच्छितो, आम्ही आतापर्यंत माननीय शरदचंद्रजी पवार आणि उपमुख्यमंत्री साहेबांना जे भेटलोय ते या कोरोनाच्या प्रशिक्षणाबद्दल नाही, परंतु आम्ही हा लॉकडाऊन उठावा. आणि या दुसरा, पुण्यातला जो होलसेल मार्केट जो सिटीमध्ये आहे की जिथे दाट वस्ती निर्माण झाली, दाट वस्तीमध्ये आहे, तो जर पुणे शहराच्या बाहेर नेला तर या पुढे भविष्य काळात कधीही प्रॉब्लेम येऊ नये, लॉकडाऊन होऊ नये किंवा आज प्रदूषण कमी व्हावं, ट्रॅफिक कमी व्हावं, म्हणून आम्ही त्यासाठी गेलो होतो. आणि त्यासाठी आम्हाला तिथनं मार्गदर्शन खरोखर या दोघांनी इतकं सुंदर रीतीने दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो. मुद्दा लक्षात आला. राकेश, आपण 3 मुद्दे मांडलेत. फतेचंद राकांनी जे मांडलेले 3 मुद्दे ते व्यावसायिकांच्यासाठी संपूर्ण राज्यभर अंमलात येऊ शकतात. उत्तर प्रदेशनी ते करून दाखवलं, कर्नाटकनी ते करून दाखवलं, ताज्या माहितीमध्ये पश्चिम बंगाल ते करणार आहे. असं असताना ते महाराष्ट्राला जमेल का, हा मुद्दा आहे. कोणते 3 मुद्दे आहेत? पहिला मुद्दा, सोमवार ते शुक्रवार नियमित वेळेमध्ये दुकानं उघडी असली पाहिजेत. क्रमांक 2, शनिवार रविवार दुकानं पूर्ण बंद असली पाहिजेत. आणि क्रमांक 3, व्यापार करणाऱ्या एखाद्या दुकानात, एखाद्या आस्थापनेमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळला तर संपूर्ण दुकान 3 दिवस बंद असलं पाहिजे. अशा प्रकारची एक सूचना समोर येते. हाच या चर्चेचा खरा उद्देश आहे की या चर्चेच्या मंथनातून आपल्याला पर्याय सुद्धा सापडले पाहिजेत.
आता धनराज वंजारींना विचारतो. धनराज वंजारी, मी हाताची घडी घालतो म्हणजे परत बोट दाखवतो वगैरे म्हणून तुम्हाला राग नको यायला. या 3 उपायांच्या आधारे जर समजा टाळेबंदीचं नियमन झालं तर तुम्हाला चालेल? नाही, बिलकुल चालेल. असं काय तू अँटॅगनाइज होऊ नको प्रसाद. मला जे बोट दाखवायचं ते तुझा व्यक्तिगत नाही आहे. प्रश्न असा आहे, डॉक्टर साहेबांनी एक खूप छान मुद्दा मांडलेला आहे, त्याला मला सपोर्ट केलाच पाहिजे की आम्ही आशियाई देश असून सुद्धा युरोपियन मॉडेल्स कोरोनाच्या रोखण्यासाठी आणले. आमच्याकडे वुहान कसा कंट्रोलमध्ये आला, बेजिंग आणि शंघायला का त्रास झाला नाही, जपान, कोरिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि तैवान या देशाच्या फिगर्स बघितल्या तर त्या लोकांनी ज्या पद्धतीनं कोरोना कंट्रोल केला, कमीत कमी लॉकडाऊन ठेवून कमीत कमी वेळात त्या लोकांनी समाज सुस्थितीमध्ये आणला, हे आपण सोयीस्कररित्या विसरलेलो आहोत. दुसरा मुद्दा जसा सामंजस्य आणि समन्वयाचा सांगितलाय, तर मला शासनाला प्रशासनाला एक विचारावंसं वाटतं की 48 खासदार आणि 288 MLA पैकी किती लोकप्रतिनिधी आज जनतेच्या प्रशिक्षणासाठी रस्त्यावर आले, त्यांनी लोकांना प्रशिक्षित केलं, घरोघरी जाऊन सांगितलं. अहो, परिस्थिती अशी आहे की पोलीसचा जर बंदोबस्त नसेल तर हे जनप्रतिनिधी फिरू शकत नाही. आणि आता तू जो शेवटचा मुद्दा विचारला, त्याच्यावर मला वाटतं ही चर्चा खरोखर फार योग्य रीतीने होईल की शासनाला जर अशा प्रकारे लॉकडाऊन करायचा असता तर 4 याच्यामध्ये केल्यावर जो समाज घटक, वंचित समाज घटक, आता प्रकाश आंबेडकरांना कुंभारांसाठी आंदोलन करावं लागलं, नाव्यांसाठी आंदोलन करावं लागलं, सुतारांसाठी आंदोलन करावं लागलं, मच्छीमारांसाठी आंदोलन करावं लागलं. या लोकांची अक्षरशः उपासमार चालली आहे प्रसाद. आणि अजूनही 4-5 दिवस आहे. तुम्हाला लॉकडाऊन जर अशा पद्धतीने मॉड्युलेट करता आला की वंचित घटकाला त्याच्यामध्ये त्याच्या खाण्यापिण्याची, राहण्याची, बसण्याची सोय करून देण्यात आली, त्याचे गेलेले जॉब मिळवून देण्याची सोय झाली, तर मला वाटतं शासनाला माझी विनंती आहे तुझ्या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी हे करावं. ठीक आहे, रवींद्र माळवतकर आहेतच आपल्या बरोबर. मला वाटतं की ते या चर्चेतनं निघालेले पर्याय, निघालेलं मंथन पोहोचवतील आणि राज्यभराच्यासाठी त्या गोष्टी अंमलात येऊ शकतील. मग रवींद्र माळवतकर, आपल्याला असं वाटतं का की आपण थोड्या वेळापूर्वी दिलेल्या विविध पर्यायांचा विचार कराल आणि नवी टाळेबंदी, जी जनसुसह्य टाळेबंदी असेल आणि रोगप्रतिकारक सुद्धा असेल, अशी महाराष्ट्रात अस्तित्वात येऊ शकते का? महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक फरमान काढून महिन्याभराची टाळेबंदी लागू होऊन जाणार आहे? याचं कारण असं, तुम्हाला जर वाटत असेल तर बेलाशक टाळेबंदी लागू करा, मी तुमच्या पाठीशी आहे, असं वक्तव्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाशी बोलत असताना केलेलं आहे. होणार काय आहे 4 दिवसांनी? नाही, काय आहे म्हणजे हे आघाडीचं सरकार जे आहे हे लोकांचं सरकार आहे, लोकांच्या मताचा आदर करणारं सरकार आहे. त्याच्यामुळं असं काहीतरी, बाबा तुम्ही कोणी जर एखादी चांगली सूचना केलेली आहे आणि चांगला पर्याय आहे तो आम्ही कुठल्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही आणि आम्हाला वाटेल असंच करू, तर अशी सरकारची भूमिका अजिबात नाही. सरकार कमीत कमी त्रास होऊन ही महामारी संपावी अशा विचारानेच या रोगाशी लढत आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, या चर्चेला वेळेची मर्यादा आहे. जाता जाता पटकन एक डॉक्टर भोंडवेंना प्रश्न विचारतो आणि तो आरोग्य विषयक आहे. डॉक्टर भोंडवे, समजा शिथिल निर्बंध झाल्यानंतरची टाळेबंदी अस्तित्वात आली तर त्यावेळेला लोकांनी काय करायचं आणि काय करायचंच? त्याच्या आधी फक्त एकच मुद्दा ऍड करतो की आत्ता जे काही प्रशासनाचं जे काम आहे याच्यामध्ये आज आपण जर पाहिलं तर बऱ्याचदा हे थोडेसे एककल्ली निर्णय होतात. तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक महापालिकेमध्ये लोकांची एक, जिथं काही सामाजिक विचार करणारे लोक आहेत किंवा असे डॉक्टर्स आहेत, अशा लोकांची एक समिती या बाबतीत प्रत्येक ठिकाणी असावी, असं आपण अनेकदा सांगितलेलं आहे. तर त्याचं हे करावं, त्याचं पालन व्हावं. ठीक आहे. यामध्ये आपल्याला अनलॉक हे करायचं असेल तर एक गोष्ट पूर्ण लक्षात ठेवायला लागेल की आपल्याला आरोग्यविषयक नियम आणि हा साथ जो आहे ही पसरू नये यासाठीचे जे नियम आहेत ते कटाक्षाने, काटेकोरपणे पाळावे लागतील. त्याचबरोबर हे जे सामाजिक आरोग्याचे आणि सामाजिक शिस्तीच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्यामध्ये वंजारी साहेब म्हणले त्याप्रमाणे काही जणांना उपासमारीची वेळ येऊ शकते, खाण्यापिण्याचे प्रश्न वगैरे होऊ शकतात, रोजच्या मजुरीचे किंवा याचे प्रश्न येऊ शकतात, त्याचबरोबर व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान होत असतं. या सगळ्यांचा विचार करून
आपल्याला एक वेगळी नियमावली बनवावी लागेल आणि त्या पद्धतीनेच आपल्याला निश्चित पालन करावं लागेल ठीक की आहे. ते फार कठीण नाहीये. ठीक आहे डॉक्टर बोंडवे, धन्यवाद या उत्तराच्यासाठी आणि त्याचबरोबर इतर सर्व मान्यवरांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. टाळेबंदीचा पुढचा टप्पा येईल की नाही, तो कसा असेल, या संदर्भात आत्ताच्या घडीला तरी किमान कल्पना केली जाऊ शकते. शक्य अशक्यतांचा विचार केला जातोय. मात्र टाळेबंदी आली काय आणि टाळेबंदी आणखी शिथिल झाली काय, शिस्तीचा सर्वसामान्यांवरच्या जबाबदारीचा विषय मात्र मागे टाकता येणार नाही. आपल्या प्रत्येकाला स्वतःला जपण्याच्यासाठी सामाजिक आणि आरोग्याची शिस्त पाळणं बंधनकारक आहे. तेव्हा ती शिस्त पाळूया आणि टाळेबंदी असली तर तिला सामोरं जाऊया, नसली तरीही पण स्वतःच्या आरोग्याची निश्चित काळजी घेऊया. तुर्तास या चर्चेमध्ये इतकंच. लक्षवेधीच्या या भागात निरोप घेतोय, पण ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.